सो लेट्स स्टार्ट. मी मराठी आहे तर माझ्याबद्दल पहिले सांगून देतो. मी मराठी आहे. मी हिंदी बोलून घेतो. महाराष्ट्रात राहतो तर मराठी जास्त चांगली येते, हिंदी थोडी कमी चांगली येते. तर आपण क्रिकेटबद्दल बोलणार आहोत. जनरली सगळीच गोष्ट म्हणजे हसी मजाक वगैरे वगैरे चालणारच आहे. पण क्रिकेटबद्दल आवड आहे. एवढं माहीत नाही पण माहीत आहे थोडंफार. सोबत शिकू, काही प्रॉब्लेम नाही. सपोर्ट तर म्हणू नाही शकत मी सध्या करा, पण इट्स ओके, काही विषय नहीं. ये मैं माझ्याबद्दल सांगितलं. उद्या मतलब कल जो होने वाला है, मैंने जो अभी बोला वो मराठी में बोला था. मैं ये बोल रहा हूँ कि मुझे थोड़ा थोड़ा क्रिकेट पता है, ज़्यादा नहीं, पर सीख लूँगा. सीखा भी नहीं, सीखा नहीं, पर सीख लूँगा. ठीक है. मैं पहिले इंट्रोवर्ट हूँ, सीधी बात. खूप इंट्रोवर्ट आहे मी. कॅमेराची ना आपली काही एवढी पटत नाही, मतलब नहीं जमती मेरी और कैमरा की, सीधी बात है. और एक बात ऐसी कि क्रिकेट पे इंटरेस्ट मुझे तब से आया जब से अपन 2023 का वर्ल्ड कप हारे. पहली मैच मतलब नहीं, तीसरी मैच थी मैंने जो देखी थी. मैंने पहली मैच देखी थी इंडिया वर्सेस आयरलैंड की थी शायद. आयरलैंड की, हाँ आयरलैंड की थी. तो उसमें था ऐसा, मतलब सबको पता ही है 2023 की मैच है. अपने 400 रन बनाए थे शायद. वन साइडेड ही मैच जीती थी. सब ने बैट बॉलिंग की थी. विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्या, गिल, सब ने बॉलिंग की थी. तब से इंटरेस्ट आ गया. फिर दूसरी मैच देखी मैंने इंडिया वर्सेस न्यूजीलैंड. वो भी मैच अपन शमी या श्रेयस अय्यर इनकी वजह से जीत गए. फिर अपन ने देखी फाइनल 2023 19 नवंबर. मुझे अभी भी याद है, 2 बजे का टाइम, 5 बजे तक सब ठीक चल रहा था. एकदम बढ़िया चालू होतं 5 वाजेपर्यंत. पण प्रॉब्लेम मग त्याच्यानंतर माहीतच आहे काय झालं होतं. 19 नोव्हेंबर येतं आहे आता. तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. खराब दिवस होते, खराब दिवस काढले. बरोबर आहे. चला, उद्या म्हणजे आज. आता मी रात्री 1:14 व्हिडिओ शूट करताय. तर फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून प्रॉब्लेम खूप येणार. मला नाही, तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला ना प्रॉब्लेम येणार. पण प्रॉब्लेम आता म्हणजे गडबड अशी आहे की उद्या आज समजा काही वेळानंतर मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची, जी की व्हायला नाही पाहिजे. का बरं ते सगळ्यांनाच माहीत आहे. BCCI ऐकू कोण नाही राहिलं. कोण, काय विशेष कारण आहे? नाही जमू राहिलं, हे बरोबर गोष्ट नाही आहे. विचार करा एक गोष्ट. मी हिंदी मराठी कसं ॲडजस्ट करू मला नाही माहीत आहे. मी जे तोंडात मराठी येते, लँग्वेज कम्फर्टेबल आहे, ते जास्त मराठी बोलतो आहे. पण काही काही पॉईंट्स जे आहे ते मी हिंदी पण ट्रान्सलेट करणं हळूहळू दोघे ॲड होऊन जाणार आपल्याच्या, काही प्रॉब्लेम नाही. मला एक गोष्ट सांगा, सरळ सोपी नॉर्मल गोष्ट, की जर उद्या किंवा इन केस तुम्ही कधी कोणत्या आर्मी मॅनच्या घरी गेले जो शहीद आहे पहलगामच्या अटॅकनी, किंवा असंच समजा पाकिस्तानचे केलेलं टेररनी तो अटॅक आहे, त्याची डेथ झाली, तुम्ही त्याच्या फॅमिलीशी भेटले, तर तुम्ही त्यांच्या फॅमिलीच्या डोळ्यात टाकून काय बोलसान? काय उत्तर देसान की अपन इंडिया पाकिस्तान की मैच पाहू राहिलो? हिंदी में ट्रांसलेट कर देता हूँ. अगर आप ऐसी फैमिली से मिले जिनकी मतलब जिनका बेटा, जिनका हस्बैंड, जिनके फादर आर्मी में थे और वो पाकिस्तान की वजह से शहीद हो गए, तो उनकी फैमिली से आप कैसे मिलोगे? क्या बोलूँगी उनको कि मैं कल इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच देखूंगा? नहीं यार, एक बार सोच के देखो. फक्त एक वेळा विचार करून पहा. 2 मिनिट यार इमॅजिन कर, डोळे बंद करून, की आपण काय करू राहिलो. इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पाहू राहिलो. कितपट चांगलं वाटन ते. तू नाही भेटशील कधी कोणत्या समजा आर्मी मॅनच्या फॅमिलीला, पण इन केस भेटला तर काय म्हणशील की इंडिया पाकिस्तानची मॅच? यार नाही चांगलं वाटत, खरंच चांगलं नाही वाटत. स्वतः विचार कर. नका पाहू मॅच, बॉयकॉट मी करताय. माझी इमानदारी माझ्याकडे, बरोबर आहे. हे बाय, एकाने गेलं तर नाही होणार, सगळ्यांनी गेलं तर होऊन जाणार. सगळ्यांनी गेलं तर होऊन जाणार. अरे यार, थेंब थेंब करून हे होते, तळे साचते.
काय विसरू राहिलो मी गोष्टी सध्या, कारण की फर्स्ट टाईम आहे कॅमेरामध्ये. तर मी आतापर्यंत स्वतःची सेल्फी नसतो काढत, तर सो दॅट्स वाय. बॉयकॉट इंडिया वर्सेस पाकिस्तान. प्लीज़ समझा गोष्ट. अगर नहीं समझोगे तो अपने आप से कभी नज़रें मिला नहीं पाओगे. प्रॉब्लम ये है यार, और कुछ प्रॉब्लम नहीं है. क्या बोलेगी, मतलब ये जो अभी थंबनेल पर या शायद अब मेरे पीछे ये लगाऊंगा, पीछे का है काम, मतलब मुझे एडिटिंग भी नहीं आती, सच बात बोलूँ तो. मैं थोड़ा थोड़ा करके बहुत करके सीख रहा हूँ. मैं इंडिया वर्सेस यूएई के मैच में आने वाला था लाइव, पर नहीं हो सका पॉसिबल, तो मैं अभी आया लाइव, मतलब वही वीडियो अपना. और तो अभी आया, तो मैंने अभी वीडियो शूट किया. तो देखो मतलब क्या प्रॉब्लम, मतलब समझो यार, बात को समझो. समझो, इंडिया वर्सेस पाकिस्तान नहीं होना चाहिए. पैसा इतना बड़ा नहीं है, पैसा देश से बड़ा नहीं आहे. पैसे कधीपासून मोठे झाले यार आर्मीपेक्षा, हे सांगून द्या. मी एक हे वाचली पोयम, एका आर्मी मॅनने लिहिली होती, म्हणजे मला भेटली होती, मी सेव्ह करून ठेवलेली आहे. तुम्ही वाचा, मग अर्थ समजा. मी तुम्हाला दाखवतो, मी वाचूनही दाखवतो, की प्रॉब्लेम नाही. पोयम मी इथे स्क्रीनवर आहे, मी खाली वाचतो. इफ आय डाय इन अ वॉर झोन, बॉक्स मी अप अँड सेंड मी होम. जर मी युद्धात मेलो, वारलो, शहीद झालो, आपण शहीद म्हणू शकतो, शहीद ही सभ्य वाटते. जर आपण शहीद झालो तर मला बॉक्समध्ये कफन नसते त्यांच्यात टाका आणि मला घरी पाठवा. पुट माय मेडल ऑन माय चेस्ट, टेल माय मॉम आय डिड माय बेस्ट. माझे सगळे मेडल माझ्या छातीवर ठेवा आणि माझ्या आईला सांगा की मी माझं बेस्ट दिलं, माझं सगळं सर्वस्व दिलं. टेल माय डॅड टू गो अँड ही वोंट टू टेन्शन फ्रॉम मी नाव. माझ्या बाबांना सांगा की हे मेडल लटकवा आणि माझे टेन्शन घेणं सोडून द्या. टेल माय ब्रदर टू स्टडी परफेक्टली, की ऑफ माय बाईक विल बी परमनंट. काय नाही यार, नाही बरोबर आहे. टेल माय सिस्टर नॉट टू बी अपसेट, हर ब्रो विल राईज अँड आफ्टर द सनसाइड. टेल माय लव नॉट टू क्राय बिकॉज आय एम आर्मी सोल्जर बॉर्न टू डाय. काय म्हणता यार, नाही म्हणत बरोबर. पोयम हे खूप जुनी आहे, पण वाचून पाहा तुम्ही. मला यार हे वाचून म्हणजे पोयम भेटली, नाही वाटलं बरोबर. काय इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच पाहता, नाही वाटत बरोबर, खरंच नाही वाटत बरोबर. एकदा ट्राय करा, समोर असेल तर पाकिस्तान, इंडिया वर्सेस पाकिस्तान एक एक करून होणार, पण एकट्याने नाही होणार, सगळ्यांना माहीत आहे. नका भाऊ इंडिया वर्सेस पाकिस्तान. बायकॉट इंडिया वर्सेस पाकिस्तान. आणि एक गोष्ट म्हणजे डिस्क्लेमर तर नाही एडिट करतायत, मी करून घेणार काही ना काही. सो एक गोष्ट अशी की फर्स्ट व्हिडिओ आहे, मी नाही म्हणत कधी सपोर्ट करा एवढ्या याच्यात, कारण की बॅकग्राऊंड जो आहे, बॅकग्राऊंड कुठं आहे, हा शेट, हा जो बॅकग्राऊंड आहे ते ग्रीन स्क्रीन बरोबर लागू नाही राहिली, लागली तर एडिट नाही होऊ राहिली. एक एक करून यूट्यूबवर बघून खूप काही शिकायला बाकी आहे. जस्ट पहिला व्हिडिओ सुरुवात व्हावा म्हणून काढला. थँक्यू, बाय बाय.